करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. श्रवण नक्कीच करूया. आपल्याला जे हवं असतं, जी आपली मागणी असते, त्याचा पुरवठा नक्कीच परमेश्वर करत असतो. मग देवाकडे काय मागायचं? देवाकडे कोणती मागणी करायची? आपण स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी आपण विचार करत असतो, मागत असतो. देवाकडे फक्त एवढीच मागणी करा, नक्कीच पुरवठा झाल्याशिवाय राहणार नाही. काय मागणी करायची? कशी मागणी करायची? ज्याप्रमाणे माणूस कितीही जवळचा असला ना, तरी आपल्या पाठीमागे वाईटच तो बोलणार आहे. आता आपण रस्त्याने चाललेलो आहोत, समोरून एक व्यक्ती येते आणि ते आपल्याशी बोलत आहे. आपण त्याच्याशी बोलत असताना आपल्याला ज्या दुःख, बघा प्रत्यक्षपणे ज्या वेदना आहेत, जे दुःख आहे, ते आपण शेअर करत असतो. परंतु ती व्यक्ती सर्व काही समजून घेते. परंतु आपण पुढे निघाल्यावर ती आपल्याला पाहून हसत निघून जाते. मग आपल्याला वाटतं मी या व्यक्तीला सांगितलेलं होतं, परंतु ती व्यक्ती जाताना हसत का गेली असेल? म्हणजे मला झालेलं दुःख पाहून त्याला हसू आलं. आता कोणाला तरी सांगायचंय, हा भाग समर्थांनी कसा दिलाय. आपल्याला झालेले दुःख आपण इतरांना सांगत असतो की नाही? ज्याप्रमाणे देवाकडे मागणी करायची, बरोबर की नाही? पुरवठा नक्कीच करणार आहे. कारण संकट प्रसंग ज्याप्रमाणे आपल्या पाठीमागे लागलेले असतात ना, ते पुढे जाण्यास मार्ग मोकळे करत असतात. आता आपण रस्त्याने चालत चाललेलो आहोत, किंवा बसमध्ये आहोत, कारमध्ये आहोत, आणि खूप ट्रॅफिक झालेली आहे. आता जोपर्यंत समोरची गाडी पुढे जात नाही, तोपर्यंत आपली गाडी पुढे जाईल का? हो, नाहीच जाणार. रस्त्याला खूप ट्रॅफिक आहे, वाहनं इकडून तिकडून खूप आहेत, आणि आपण रस्त्याने चालत चाललेलो आहोत. रस्त्याने चालत चालत असताना कितीही ट्रॅफिक असली तरी आपण चालायचं थांबू का? नाही. कुठून तरी वाट मोकळी करणारा, बरोबर की नाही? तिथे आपल्याला कोणी अडवणार आहे का? नाही आहे. म्हणजे विचार करा, संकट कुठे आले? ज्याप्रमाणे ट्रॅफिक आहे, ज्यांच्याकडे वाहनं आहेत त्यांना संकट आली, परंतु ज्याच्याकडे वाहन नाही तो मनमोकळेपणाने चालत चाललेला आहे. म्हणून देवाकडं एकच मागणं करायचं. पण प्रत्यक्षात आपण काय मागायचं? पण प्रत्यक्षामध्ये देवाकडे किती मागणी करायची? कोणाचं फेकलेलं मला मिळू दे, नाही कोणाचं लुबाडलेलं मला मिळू दे. आपण विचार करतो. रस्त्यातून चालत चाललेले आहेत लोक, वाहनातून प्रवास करत आहेत, कोणाची तरी पर्स, पॉकेट रस्त्यावर पडलेलं असतं. ज्यांची पडलेले आहेत पैसे, ज्यांचं पडलेलं आहेत पॉकेट, ते जर आपण उचलले तर आपल्याला समाधान होईल का? आनंद होईल? आपल्याला मिळालंय त्याचा आनंद होईल, परंतु ज्याचे गेलेत ना त्याला दुःख होईल.
परंतु त्या पैशातून आपल्याला सामर्थ्य प्राप्त होणार नाही. ज्याप्रमाणे क्षुल्लक बघा आनंद प्राप्त होतो ना, त्याप्रमाणे हा प्राप्त होईल, परंतु तो पैसा टिकणारा नाही आहे. माझ्या नशिबात जे काही लिहून ठेवलेलं आहे ना, तेवढंच मला मिळू दे. म्हणजे काय, ज्याप्रमाणे या देहाचे कर्म आहेत, त्या कर्मामधून मिळणारं फळ मला प्राप्त होऊ दे. दुःख येऊ दे, त्या दुःखामध्ये साथ देणारं तुझं सामर्थ्य सुद्धा मला प्राप्त होऊ दे. कारण ज्याप्रमाणे माझ्याकडून या देहाकडून जेवढं काही परिश्रम मेहनत करून घेत आहेस, त्याचप्रमाणे त्या मेहनतीला यश प्राप्त करून देणारा तूच आहेस. बरोबर की नाही? म्हणून जगामध्ये, या विश्वामध्ये आपण स्वाभिमानाने जगायला शिकलं पाहिजे. आपण अभिमान घेऊन जगत आहोत. म्हणजे या विश्वामध्ये, या पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे. आपल्याकडून काहीतरी प्रत्यक्षपणे आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. आपण बोलण्यामध्ये वेळ घालवतो, परंतु करून दाखवण्यामध्ये आपण कमी पडतो. सदैव आपली मागणी या परमेश्वराकडे असली पाहिजे. जे संघर्ष करतात त्यांनाच फळ प्राप्त होत असतं. माणसं चुकीची नसतात हो, त्यांचे विचार आणि जीवन जगण्याची पद्धत ही चुकीची असते. समजून घेतलं तर नाती प्रत्यक्षपणे टिकून राहतात, नाहीतर छोट्याशा कारणामुळं माणसं दुरावली जातात. आता का, याचासुद्धा भाग दिलेला आहे. आपल्या शेजारी लोक असतात की नाही, नातेवाईक असू दे. आता सर्वच माणसं उत्तमाची असतात का? हो, सर्वच माणसं उत्तमाची असतात, परंतु त्यांची विचार करण्याची पद्धती चुकीची आहे. कोणाला कमी लेखतात, कोणाला जास्त लेखतात. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे माणसं ओढावली जातात, आणि ज्यांच्याकडे पैसा नाही आहेत त्यांना विचारच सुद्धा नाही. म्हणजे समजून घेतलं तर नाती टिकून राहतात. आता एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करणं, ज्याच्यावर संकट ओढवलेलं आहे त्याला मदत करणं, परंतु आपण छोट्याशा कारणांमुळं का होतं, माणसं तुटली जातात. का तुटली जातात, याचं कारण काय हे शोधलं पाहिजे ना. हे जर शोधलं, हे जर माहीत झालं, तर आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही. ज्या माणसांचं टेन्शन घेऊन आपण खूप खचून जातो ना, तीच माणसं अगदी सुखात जीवन जगत असतात. म्हणजेच काय, आपल्याला कोणीतरी एक व्यक्ती येऊन सांगतं की याच्या आयुष्यात ना खूप सारे टेन्शन्स आहेत, अडचणी आहेत, प्रसंग आहेत. आता ज्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं आहे त्या व्यक्तीचं बोलणं आपण मनावर घेत असतो. एखादी गोष्ट ज्यावेळी मनावर घेतो ना, आपण त्या गोष्टींच्या पाठीमागे लागतो, आणि आपल्या हातातलं जेवढं काही काम असेल ते आपण बाजूला सारतो. परंतु जर पाहायला गेलो ना, थोड्या दिवसानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल झालेला असतो, आणि परंतु आपण ज्या विचारामध्ये अडकलेलो आहोत त्या विचारांमुळे आपण मागे पडलेलो आहोत. मग जीवनामध्ये सुखी कोण? विचार करा. जे प्रत्यक्षपणे देवाकडे काय मागायचं आहे हे समजून घ्यायला पाहिजे. बघा, ज्याप्रमाणे आई वडील असतात, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आई वडिलांनी आपल्याला सांभाळलं, अजूनपर्यंत सांभाळतात आणि पुढे सुद्धा सांभाळणार आहेत. परंतु ज्यावेळी आई वडिलांचं वय होतं, वृद्धपणी, म्हातारपणी त्यांना सांभाळायचं, चांगल्या मुलाची सुद्धा आवश्यकता असते ना. ज्या आईवडिलांनी बघा प्रत्यक्षपणे मुलांची सोय करून ठेवलेली आहे, चांगल्या प्रकारे शिक्षण दिलेलं आहे,
चांगल्या प्रकारे संस्कार दिलेले आहेत, त्याच मुलाने आईवडिलांचा आदर राखला पाहिजे की नाही. त्याच मुलीने आईवडिलांचं संपूर्णपणे बघा संस्कार ते टिकवले पाहिजेत की नाही. म्हणून जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत आपला देह उत्तमतेने कार्य करून मोकळा झाला पाहिजे. कारण भाग कसा दिलेला आहे, कोणासाठीही वेळ नाही आहे. आपल्याला कोणी विचारलं तर आपण व्यस्त आहोत, बिझी आहोत असं दाखवतो आणि एकमेकांना गृहीत धरतो. बरोबर की नाही. वेळ कोणासाठी थांबत नाही हो. का आपल्यासाठी थांबलेला आहे? नाही. जो चांगला वागतोय त्याच्यासाठी सुद्धा वेळ तोच आहे आणि जो वाईट वागलाय त्याच्यासाठी सुद्धा वेळ तोच आहे. फक्त जगायचं कसं, परमेश्वराकडे काय मागायचं हे परमेश्वरा निवेदन ठेवता यायला हवं. ज्या आईवडिलांच्या पोटी या देहाला जन्माला घातलेला आहेस, त्या आईवडिलांचे संस्कार, त्याच परमेश्वराचे स्मरण, त्याच परमेश्वराची शिकवण जोपर्यंत हा देह या पृथ्वी तलावर आहे, शेवटच्या श्वासापर्यंत तुझा विसर न व्हावा एवढं मोठं कार्य या देहाकडून करून घे. कारण सुख जवळच आहे, तोवर गर्दी असते, परंतु संकटामध्ये आपल्याला एकट्यालाच लढावं लागतं. ज्यावेळी आपल्याकडे पैसा असतो ना, काही टेन्शन नसतं, त्यावेळी लोक आपोआप जवळ येतात. परंतु एखाद्या वेळी संकट, प्रसंग, अडचण उद्भवली ना, हळूहळू माणसं लांब होतात, दुरावतात. कारण का? जीवाभावाचे असू द्या किंवा नातेवाईक असू द्या किंवा शेजारी पाजारी असू द्या, शेवटी सरणावर स्मशानात एकट्यालाच जळावं लागतं. बरोबर आहे की नाही. भाग कसा दिलेला आहे. आलेलो आहोत एकटेच ना, मग जाणार सुद्धा एकटेच. काय घेऊन जाणार. म्हणून स्मरण का असावं, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्ती सादर व्हावे. भाग दिलेला आहे, करता यायला हवं. म्हणून देवाकडे काय मागायचं हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची माणसं येत असतात, परंतु तीच माणसं आपल्या डोळ्यात पाणी आणतात, ज्यांना आपण आपल्या जीवापेक्षा खूप जीव लावलेला असतो. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बघा, आपले मित्रपरिवार असतील, ते आपले नातेवाईक आहेत, या प्रकारे आपल्याशी मैत्री त्यांची असते. म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे, सुंदरतेने जगलं पाहिजे. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पणिया लुटी, आनंदाची करावी. एवढंच मागणं करायचं आहे. हे परमेश्वरा, जोपर्यंत शेवटचा श्वास आहे ना, तोपर्यंत तुझ्या चरणी नतमस्तक होऊन या देहाकडून नामस्मरण करून घे. जय जय रघुवीर समर्थ.